शेतीपंपांची वीज कपात तात्काळ थांबवा, अन्यथा 1 जूनपासून तीव्र आंदोलन. शेतकरी संघटनांचा इशारा. देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं आमचं. ऐन पेरणीच्या हंगामात आणि कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून शेतीपंपांच्या वीज पुरवठ्यात करण्यात आलेल्या अघोषित कपातीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीपंपांची 2 तास वीज कमी करण्यात आल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कपात केलेली वीज तात्काळ पूर्ववत करून शेतकऱ्यांना किमान 10 तास वीज द्यावी, यासाठी जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने राज्य वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य वीज वितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. करायचं काय? वीज कपात रद्द. वीज कपात रद्द. कपात केलेली वीज तात्काळ पूर्ववत करून किमान 10 तास वीज द्यावी, अन्यथा 1 जून 2026 पासून वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिलाय. कालपासून महाराष्ट्र वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांची लाईट जी 8 तास होती ती 6 तास केलेली आहे. आज वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कोडोली, पारगाव, लाटोडे परिसरातून आलोय सगळे शेतकरी. त्या 6 तासामधली आज सकाळी 2 तास लाईट गेलेले. म्हणजे शेतकऱ्याला काय खेळणं समजलंय काय या सरकारनं? आमची मागणी अशी आहे, शेती पिकली तर सगळ्यांना पोटाला अन्न मिळणार आहे. यासाठी आम्ही आज लटपटे साहेबांना इथं निवेदन दिलेलं आहे. आमचं मत एक आहे की एक वेळ तुम्ही MIDCचे कारखाने बंद ठेवा, घरातल्या लाईटी कपाती करा, अन्य पर्याय असेल तेवढ्या कपाती करा, पण शेतीसाठी पूर्ववत 8 तास लाईट देण्यात यावी. मागल्या 4 वर्षापूर्वी सुद्धा 10 तास लाईट होती, ती 8 तासावर आणली. आता 8 तासाची आणि 6 तासावर आणल्या. मग शेती पिकवायची आहे का नाही? यांना धान्य आयात करूनच भूक भागवायची आहे. त्यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांचं भलं करायचं त्यांचा डाव दिसतोय. याला आम्ही जय शिवराय किसान संघटना, शेतकरी संघटना, शेतकरी शेतमजूर संघटना या सर्वांच्या वतीनं आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. जर काही 2 दिवसामध्ये लाईट कपात यांनी जर रद्द नाही केली तर सोमवारी 1 तारखेला आम्ही इथं येऊन मोठं आंदोलन करणार आहे, असा इशारा आम्ही सर्व संघटनाच्या वतीने दिलेला आहे. 26 मे पासून जिल्ह्यातील शेतीपंपांची वीज अचानक 2 तासांनी कमी करण्यात आली आहे. सध्या खरीपपूर्व मशागत आणि पेरणीची कामे वेगाने सुरू असताना शेतकऱ्यांना अखंड विजेची गरज आहे. मात्र महावितरणाने शेतकऱ्यांना कोणतीही माहिती न देता थेट वीज कपात करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, पिकांना मिळत नसलेला योग्य भाव आणि पाण्याअभावी करपणारी पिके यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना ही वीज कपात म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया संघटनेने व्यक्त केली आहे. यावेळी सदाशिव कुलकर्णी, कृष्णा पाटील, प्रवीण यादव, दशरथ पाटील, नितीन कांबळे, ज्योतिराम घोडके, पृथ्वीराज जमादार आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.